प्रिशाच्या पप्पांसोबत माझे झाले खूप मोठे भांडण. ते कसं काय झालं तुम्हाला सांगतेच पुढे. तर त्याआधी नाही तर चहा वगैरे बनवलेला. संध्याकाळची वेळ होती. मस्त असं चहा घेतला आणि त्यांनासुद्धा चहा दिला, कारण त्यांना कामावरून आल्या आल्या चहा आधी लागतंच. असं त्यानंतर आहे ना प्रिशाला छान असं रेडी केलेलं होतं मी. आणि त्यानंतर आहे ना तिच्या हातामध्ये घातलेले कडं होते ना, ती सारखं काढत होती. मग प्रिशाच्या पप्पांनी तिला कडं वगैरे घातले. इथं तिला असं वाटलं की पप्पा सोडून जातात की काय, आणि मला सुद्धा चल म्हणत होती ती मागून. तिला म्हटलं नाही बाई तूच जा, मला तुझ्या मागं काही यायचं नाही आहे, कारण तुला दिवसभर सांभाळून तुम्हाला खरंच खूप कंटाळा येतो. असं तुझा. आणि नंतर आहे ना आम्ही कसं खाली आलो. खाली आल्यानंतर प्रिशाच्या मैत्रिणी आल्या, ज्या की प्रिशा ना आल्या आल्या प्रिशा खेळणार त्यांचंच नावं घेत असते, दीदी दादा बोलत असते. आणि ते ना लेकराला क्यूटशी असतं प्रिशाला बाय करत होते. त्यानंतर आम्ही निघालो. आमचं भांडण ह्या कारणामुळे झालं, आम्हाला नेण्यावर ते गार्डनला आणि त्यातच नेलं दुसरीकडे, त्यामुळे ना आमचं खरंच खूप जास्त भांडण झालं. असं त्यानंतर आहे ना जिथं जायचं होतं तिथे तर नाही गेलो, पण दुसरीकडेच आम्ही निघालो. तिथे गेल्यावर हे सुद्धा माहिती नव्हतं, लोकेशनसुद्धा भेटत नव्हतं, कारण आम्हाला रस्ताच माहीत नव्हता. नंतर त्यांनी लोकेशन पाठवलं. त्यानंतर फायनली आम्ही कुठं रात्रीचं त्यांच्या घरी पोहोचलो आणि तिथे म्हणजेच आमच्या रिलेटिव्हच्या घरी पोहोचलो. तिथे गेल्यानंतर तर प्रिशा तर कोणाकडेच जात नव्हती. प्रिशाचे रिॲक्शन काही वेगळेच होते. आणि मी म्हटलं आता की मला खूप जास्त परेशान करत गेल्या गेल्या तिथं मस्त असं चहासुद्धा बनवलेला आमच्यासाठी, आणि मस्त मारेगोल्ड असं बिस्किटसुद्धा दिलं. सोबत चहा आणि बिस्किट खाल्लं. आणि त्यानंतर यांना प्रिशाला ना दादानी म्हणजेच कुरकुरे वगैरे आणून दिले होते. तेच कुरकुरे नाही तर प्रिशा खात होते, पण तिचे रिॲक्शन तुम्ही बघू शकता. खरंच खूप रागाने बघत होती ती. नंतर आहे ना त्यांनी मस्त असा चिवडा बनवलेला. तो चिवडा खरंच खूप टेस्टी पण होता. आणि त्यानंतर आहे ना त्यांनी मला साडी पण दिली, कारण खूप दिवसानंतर घरी आल्यावर आमच्यामध्ये साडी देतात. सो त्यांनी साडी दिली. बाहेर येऊन बघते तर आवळ्याचं झाड होतं आणि खरंच खूप जास्त त्याला आवळे पण लागलेले. मोठ्या आवळ्यांपेक्षा छोट्या आवळे खरंच खूप टेस्टी असतात. आणि तुम्हाला आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आहे ना हे छोटेसे आवळे मी 4-5 घेतले आणि तेच ना मी गाडीवर सुद्धा खाल्ले. घरी येते तर बघते तर काय लाईटसुद्धा गेली होती. मग तर खूप जास्त टेन्शन आलं. तर म्हटलं स्वयंपाक करायचे. त्यानंतर घरी आलो. नंतर थोड्या वेळाने लाईटसुद्धा आली. नंतर आहे ना भाकरी बनवून घेतली आणि सोबत ना अंड्याची चटणीच बनवली सिंपल असं. त्यानंतर प्रिशाला सुद्धा ओट्स बनवून घेतले आणि तिला सुद्धा ना मी चारून वगैरे घेतले. मॅडमचे खूप जास्त नाटकं असतात खाताना, मग टी व्ही बघत बघत तिने खाऊन घेतलं. त्यानंतर हे बघा प्रिशाच्या पप्पांचं आणि त्यांची रात्री चालली मस्ती, आणि मला आली ती झोप, पण ह्यांना काय झोपायचं नव्हतं. ह्यांना काय माहिती मी दिवसभर किती वैतागते ते त्यांना खरंच. जाऊ द्या. असो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.